चला जाऊया स्वामी समर्थ दर्शनाला अक्कलकोटला। पहाटे पहाटे 5 वाजताच उठून आंघोळी करून लहान मुलींना तयार करून आम्ही निघालो स्वामी दर्शनाला। प्रवास सुखकर सुरू होता आणि मुलींनी हळूहळू एन्जॉय करायलाही सुरुवात केली होती। झोपायची सुरुवात होती तोच बसमध्ये चालू झाले गाणे आणि मग मुली झाल्या सुरू। जे नाचणे जे सुरू झाले ते सुरूच होते। आम्ही सुद्धा म्हटलं नाचून नाचून चांगली बॅटरी डाऊन होऊ दे आणि मग एकदाच्या झोपल्या की 4-5 तास सहज निघून जाते। कारण आम्ही पुण्याहून निघालो होतो आणि पुणे ते अक्कलकोट अंतर बरंच आहे, जवळपास 450 किलोमीटर आम्हाला दिसलं ते। आणि 4-5 तास लहान मुलांसोबत प्रवास करणं म्हणजे खरंच जरा आमच्यासाठी धैर्याचंच काम होतं, पण मुलींनी बरीच साथ दिली। आम्ही एन्जॉय करू दिलं आणि त्यांनी आम्हाला एन्जॉय करू दिला। जोडीने तिघींनी फार खरंच एन्जॉय केलं, अगदी थकेपर्यंत तिघीच्या तिघी नाचत होत्या। ही बघा सगळ्यात लहान जी आमची जियांशा आहे तीने तर सगळ्यात जास्त डान्स केलाय, एक्सप्रेशन क्वीन। आणि बघा ते आमचं छोटंसं जियांशा बाळ कसं नाचतंय। तर असे आम्ही प्रवास करत करत अक्कलकोटला पोहोचलोय। अक्कलकोटला आम्ही दर्शनाच्या रांगेत उभं राहण्या अगोदर आम्ही गाभाऱ्यात घुसतो इथं दर्शनाला। तर प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश करतोय। गर्दी प्रचंड होती, पण स्वामींसाठी काय नाही, स्वामींसाठी सगळंच। तर दर्शनाचा गाभारा बघताय। नंतर दर्शनामध्ये घुसल्यावरती प्रवेशद्वाराच्या ठिकाणी हे असं आपल्याला वटवृक्ष दिसतो। स्वामी समर्थाचं मंदिर आपण बघतोय। मध्ये आपण गाभाऱ्यात आता खरोखर प्रवेश करतोय। आतमध्ये स्वामींचं स्थान आहे, तर जाऊया आतमध्ये। आता आतमध्ये गर्दीमुळे तर दाखवणं शक्य नाही, पण शक्य होईल तितके आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। बाकी तुम्ही मनात आपली मूर्ती डोळ्यात आणून घ्या आणि स्वामी समर्थांचं दर्शन आपण घडलंय असं धरून चालूया तुमचं देखील। तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर बसलो। मुली फारच प्रचंड थकल्या होत्या, गर्दीत बरीच आमची भीडभाड झाली, पण आम्ही आणि आमच्या मुलींनी सर्व काही केलंच आणि दर्शन घेऊन चांगल्या प्रकारे आम्ही बाहेर बसलो। मुलींना जरा 5-10 मिनिटं निवांतपणे बसू दिलं। थोडं काही फोटोज वगैरे, थोडं व्हिडिओ शूट सगळेच करत होते, आम्ही का नाही करायचं। मग आम्ही सुद्धा थोडंफार शूटिंग केलं आणि मग थकवा थोडा निघाल्यानंतर आम्ही निघालो। पार्किंगकडे जाताना आम्हाला हे थोडं काय काय दिसलं ते आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं। तर स्वामी समर्थांची एक मोठी मूर्ती आम्हाला दिसली तिथे, मग आम्ही सुद्धा थोडं फोटो वगैरे काढले। त्यानंतर आम्ही आमच्या पार्किंगकडे जायला निघालो। नंतर आम्हाला जाताना रस्त्यात महाप्रसाद गृह लागलं, यामध्ये आपण जेवणसुद्धा करू शकतो, जेवणाची सोय इथे उत्तम आहे। आणि अशा प्रकारे आमची अक्कलकोट स्वामींची दर्शन पूर्ण झाले, तुमचेही हो।